बरं मंडळी, जर माणूस दुसऱ्या मजल्याहून खाली जमिनीवर पडला तर त्याला किती लागू शकतं? हात मोडू शकतो, पाय मोडू शकतो, अंगाला खरचटू शकतं, चमडा जाऊ शकतो, इथपर्यंत की माणूस मरूसुद्धा शकतो. 2 मजले काही कमी नसतात. सहजासहजी माणसं जगतच नाहीत, मरतातच किंवा कोमामध्ये जातात किंवा इतका मार लागतो की त्यांना कमीत कमी 10 ते 15 दिवस दवाखान्यामध्ये ॲडमिट राहावं लागतं. पण आज आपल्यापाशी एक अशी घटना आली आहे ना, ज्या घटनेमध्ये एक सौरभ नावाचा मुलगा मिलमध्ये दुसऱ्या मजल्याहून खाली पडला आहे आणि त्याचं फक्त तंगडं मोडलं आहे. ना त्याच्या चेहऱ्याला खरचटलं, ना दुसऱ्या अंगाला लागले, ना डोक्याला लागले, काहीच नाही. आणि या सगळ्यात मोठी गोष्ट काय आहे माहिती आहे? तो जेव्हा दुसऱ्या मजल्याहून खाली पडत होता ना, पडल्याच्या नंतर जमिनीला टेकून त्याचा पाय मोडला नाही, त्याचा पाय अर्ध्या मधातच मोडला, तो असा म्हणतोय. आता बघा कसं असतं ना, माणसाला ठाऊक असतं की जर एखाद्या गोष्टीला आपण छेळलं किंवा त्या गोष्टीपाशी आपण गेलो तर आपल्याला इजा होऊ शकते, आपल्याला त्या गोष्टीचा त्रास होऊ शकतो, हे माणसाला ठाऊक असतंय. तरी पण काही वेळा काही माणसं शर्यत टाकून त्या गोष्टीपाशी जातात आणि त्यांच्यासोबत जेव्हा असं काही होतं ना, त्यावेळेस त्यांना पश्चाताप करायचा सुद्धा चान्स भेटत नाही. आता आपल्याजवळ जी घटना आलेली आहे ना, ही घटना खंडाळा एरियामधली आहे, तिथल्या जवळपास साईडमध्ये तिथं घडलेली घटना. आता तिथं ना एक छोटीशी मिल आहे, 3 मजल्याची मिल. त्या मिलमध्ये यांच्यासोबत अशी घटना घडलेली आहे. आता तुम्हाला मी या मुलांचं एक्झॅक्ट लोकेशनही सांगू शकत नाही आणि त्या मिलचंही एक्झॅक्ट लोकेशन तुम्हाला सांगू शकत नाही. पण जर तुम्ही त्या भागामध्ये राहत असाल तर तुम्हाला कळून चुकेल की हां, मी कोण्या मिलाबद्दल बोलतोय म्हणून. आता जे सौरभ होता ना, त्याचे दुसरे 2 मित्र होते आणि जो सौरभ, हे तिघंजणं एका रूममध्ये राहायचे खंडाळा भागामध्ये शिकण्यासाठी. आणि त्या खंडाळा भागामधला प्रॉपर एक मुलगा यांच्यासोबत राहायचा, यांचा क्लोज फ्रेंड. असे 4 जण होते. आता तो जो मुलगा आहे ना, तो नेहमी यांच्या रूमवर यायचा, बसायचा, यांच्यासोबत गप्पा मारायचा, अभ्यास करायचा, जे काही असतं ना खेळणं बिळणं म्हणजे एन्जॉय वगैरे, ते सगळं काही ते 4 जण सोबतच करायचे. मग एका दिवशी ते 4 जण असे संध्याकाळच्या टायमाला बसले होते रूममध्ये गप्पा मारत. मग गप्पा मारता मारता भूतापिताच्या गोष्टी निघल्या. तर त्यावेळेस तो जो तिथला लोकल मुलगा होता ना, तो यांना म्हणतो की आमच्या भागामध्ये एक मिल आहे 5 ते 6 किलोमीटरच्या अंतरावर, थोडं गावाच्या बाहेर. त्या मिलमध्ये कुणी जात नाही, कारण की ती मिल गेल्या 50 वर्षापासून बंद पडलेली आहे. आणि तेव्हापासून आत्तापर्यंत त्या मिलमध्ये असं म्हणतात की 7 ते 8 लोक मेलेत. आणि ते मेल्याच्या नंतर ती मिल बंद पाडली. बंद पडल्याच्या नंतर त्या मिलमध्ये 4 मृतदेह सापडले. पण ते 4ही मृतदेह कोणाचे आहेत, कुठून आलते, हे अजूनही पत्ता लागला नाही. अशा प्रकारची ती मिल आहे. आणि जेव्हापासून त्या मिलमध्ये अशा घटना व्हायला लागल्या, ती मिल पूर्ण बंद पडली. ती मिल अशी झाली की एकदम भंगारभुंगार. बाहेरून पाहिलं की त्या मिलेला भीती वाटते. त्या मिलेला जो राखणारा वॉचमॅन आहे ना, तो पण त्या मिलाच्या जवळ बसत नाही, लांब बसतो. आणि त्या मिलमध्ये कुणालाच एंट्री नाही आहे. जर कोणी गेला की तो कायमचाच गेला, तो परत वापस येतच नाही. तो तिथला लोकल मुलगा यांना असा सांगू लागला की ती जी मिल आहे ना, आमच्या भागामधली सगळ्यात भयानक मिल आहे, कोणाच्या दम नाही त्या मिलमध्ये जाण्याचा. आता जो सौरभ आहे आणि त्याचे जे 2 मित्र आहेत, ते असे म्हणले की हे भूत फित या कुठे जगामध्ये आलेत रे, आधुनिक जग आहे, आता कुठले भूत आले, च्या आईला मारे, काही घटना बिटना झाली असेल, मिलवर खर्च बिर्च झाला असेल, त्या मिलच्या मालकाने मिल बंद केली आणि तुम्ही साले इथल्या इथं लावताय की भूत आहेत त्याच्यामध्ये, भूत आहेत त्याच्यामध्ये, काही बी आपलं फालतूगिरी लावायची. आता तो जो लोकल आहे तो म्हणला की ठीक आहे बाबा, मी भूत नाहीत म्हणून मानतो, पण मला तुम्ही त्या मिलमधून ना एक चक्कर मारून दाखवा. जर तुम्ही चक्कर मारली, आपली शर्यत पडली, मी तुम्हाला 5,000 रुपये इथल्या इथं देऊन टाकतो. आणि जर चक्कर मारू शकला नाहीत, भिवून जर आला, तर तुम्हाला आपल्याला एकाला 5-5 हजार रुपये मला द्यावे लागतील, म्हणजे टोटल 15,000 रुपये. आता या 3 जणांनी विचार केला, हा काय येड्यासारखा बोलतोय, 5,000 रुपयाचं नुकसान करून घ्यायचं याला वाटतंय. मग 3 जण म्हणतात की चल लागली शर्यत. मग ते काय करतात, तर संध्याकाळी 6 किंवा 6:30 वाजता त्या मिलच्या जवळ जातात. तर त्याला एक आवाज येतो त्या 4 जणांना, त्यातल्या वॉचमॅनचा. मग हे त्या वॉचमॅनकडे जातात. वॉचमॅन म्हणतो की कार बा, इकडे कोणीकडे चालले तुम्ही? हे 4 जण म्हणतात की काय नाही काका, आम्ही फक्त ती बंद पडलेली मिल बघतोय, कशी आहे काय, खूप वर्षांपासून बंद पडली आहे ना, थोडासा प्रोजेक्ट आहे, त्यासाठी आम्ही तिथं चाललो आहे, फोटो वगैरे काढायचे, थोडेसे मशीनचे म्हणजे थोडेसे त्या जागेचे फोटो काढायचे. पहिले तर तो वॉचमॅन होतो, इथं काय फोटो वगैरे काढणं अलाउड नाही आहे आणि या मिलमध्ये येणंही अलाउड नाही, तुम्ही इथून चालल्या जा.
मग हे म्हणले की आम्हाला फोटो वगैरे काढायचे नाही, आम्ही वाटलं तर आमचे मोबाईल तुमच्यापाशी ठेवतो, फक्त आम्हाला मधात जाऊन बघू द्या एकदा, नुसतं थोडंसं 5 मिनटं. तो म्हणला की 5 मिनटं, तुम्हाला 1 मिनटंही मधामध्ये जाऊ देत नाही मी. तुम्ही ऐकलं नाही का? आजूबाजूच्या लोकांना विचारा या मिलबद्दल, मग तुम्हाला कळेल. तुम्ही दुसरी कोणती मिल बघा, त्याच्यामध्ये जाऊन या, ज्या चालू आहे त्याच्यामध्ये जाऊन या. इथं कशाला घुसतायत? अरे इथं घुसचाल तर तुमचा जीव जाईल बेट्यांनो. ही खतरनाक मिल आहे. अबे मी पण जात नाही मधामध्ये. हे माणसं आता हे 4 जण आहेत, हे 4 जण म्हणले की अहो फक्त जरासं जाऊ द्या, काय प्रॉब्लेम आहे? आता तुम्ही इतके दिवस झाले इथं बसताय, वॉचमॅन की करताय, तुम्हाला काय आढळून आलंय का? नाही ना. उगाच लोक काही बी अफवा पाहिजे, तुम्ही पण यार जाऊ दे ना, काय फरक पडायला आहे? याच्यावर हे वॉचमॅन म्हणतो, काय म्हणले तुम्ही? मला काय आढळलं का? अरे भाई, जेव्हा रात्र होते ना, मध्यरात्र, त्यावेळेस या मिलमधून आवाज येतात, रडण्याचे, ओरडण्याचे, लहान लेकरं जोरजोरात चिरकण्याचे, आणि ते जे मिलमधलं जे लोखंड वगैरे असतं ते ठणाठणा वाजलेलं, असं वाटतं की रात्रीला मिल चालू झाली आहे. अशा प्रकारचा अनुभव इथे येतो. ज्यावेळेस असं घडतं ना, मी पण इथं बसत नाही, 10 कोसावर जाऊन बसतो तिकडं. तुम्ही काय गोष्ट करायली? चला चला, जायचं नाही इकडं अजिबात. खबरदार, जर तुम्ही मिलच्या आत घुसाल तर मला कंप्लेंट करावी लागेल पोलीस स्टेशनमध्ये. तो मिलचा वॉचमॅन यांना असा म्हणला. मग हे यांनी याचा विचार केला की आपल्याला तर मिल बघायची, 5,000ची शर्यत पडली आहे, आणि आपण जर मिलमध्ये नाही गेलो तर आपले 15,000 जातील. काय करावं? मग जो सौरभ आहे तो त्याला म्हणला की बरं काका, एक काम जमेल का? आम्ही फक्त 15 मिनटं मधातून जाऊन येतो. 15 मिनटाचे ना तुम्हाला मी 500 रुपये देतो, कुणाला सांगत नाही, काय नाही. तो म्हणला की हे बघा, मला तुम्ही 500 दिले आणि 5,000 जरी दिले ना, जोपर्यंत मी इथं आहे ना, मी तुम्हाला जाऊ देत नाही. आणि राहिला दुसऱ्याचा प्रश्न, दुसरा इथं वॉचमॅन की करायला येत नाही. दुसरा एक माणूस आहे, तो सकाळी राहतो दिवसभर, संध्याकाळी तो पण राहत नाही. मी राहतो इथं, आणि मी जोपर्यंत आहे ना तोपर्यंत तुम्हाला इथं जाऊ देणार नाही. पण पैसे म्हणलं ना की सगळ्यांची मनं पिघळतात. हा वॉचमॅन म्हणला की फक्त तुम्हाला एक रस्ता आहे बघा, जर जायचं जर असेल तर ही रिस्क तुम्हाला उचलावी लागेल. मग हे 4 जण म्हणले काय प्रॉब्लेम नाही, तुम्ही सांगा फक्त कोणता रस्ता आहे ते. हा म्हणला की मला परवाच्या दिवशी सुट्टी आहे, आणि मला माहिती आहे की जो दिवसा वॉचमॅन की करतो ना तो संध्याकाळी येत नाही. मला 100% गॅरंटी माहीत आहे, म्हणजे आहे. जर तुम्हाला या मिलमध्ये जायचं आहे तर संध्याकाळी 8च्या नंतर या मिलमध्ये या, परवाच्या दिवशी, ते पण उद्या नाही ना, त्याच्या दुसऱ्या-तिसऱ्या दिवशी नाही. आणि तुम्हाला मला 500 रुपये आता द्यावी लागतील. आणि पैसे दिले, मी तुम्हाला ओळखत नाही, तुम्ही मला ओळखत नाहीत. मी ज्या दिवशी ड्युटीला नाही त्या दिवशी तो कोणीच वॉचमॅन राहणार नाही. एरी पण लोकांची फाटते या मिलपाशी येण्यासाठी. तुमच्यासोबत काही झालं त्याची जिम्मेदार तुम्ही, माझा तुमच्याशी काही संबंध नाही. जमतंय का? मग हे 4 जण म्हणले की हां जमतंय, काय प्रॉब्लेम आहे. खटकर 500 रुपये काढतात, त्याला देतात, आणि आपल्या रूमवर परत वापस येतात. आता ज्या दिवशी यांना त्या मिलवर जायचं होतं तो दिवस निघतो. रात्र होण्याची वाट पाहतात, कॉलेज वगैरे करतात फर्स्ट क्लासपैकी, आणि रात्र होण्याची जेवण वगैरे करून फर्स्ट क्लासपैकी म्हणजे बसतात. 8 वाजण्याची वाट बघतात. 8 वाजले की हे यांच्या रूमवरून निघतात 4 जण, मस्त फुल तयारी करून, बुटं घालून पायामध्ये, हातामध्ये 1-2 दंडे घेऊन, की बाबा काही जर गडबड झाली तर पळता आलं पाहिजे, आणि एखादा माणूस जर असला भीती घालण्याचा प्रयत्न करतात त्याला हाणता आलं पाहिजे. आता जवान पोरं म्हणल्याच्या नंतर काय असतो, डोक्यामध्ये ना खूप भयंकर विचार असतात की भूताला पण मारू आपण, अशा प्रकारचे. पण ॲक्च्युअलमध्ये जेव्हा समोर घडतं ना त्यावेळेस मजा भारी येते. मग सौरभ आणि त्याचे 3 मित्र, ते त्याला जो एक लोकल आहे तो पण, हे 4 जण रात्री 8 वाजता त्या मिलकडे निघतात. आता ती जे मिल आहे ना, तिचा जो रस्ता आहे तो रस्ता सुरुवातीला तर चांगला असतो, पण ती जे मिल आहे ना बाकीच्या मिलपेक्षा, बाकीच्या कंपन्यांपेक्षा थोडी अलग आहे. म्हणजे थोडी जास्त अंतरावर होती, 2 ते 3 किलोमीटरच्या अंतरावर दुसऱ्या कंपन्यांपासून, एकदम सुनसान एरियामध्ये. इथं जातात, गेल्याच्या नंतर मिल समोर दिसती भयंकर पद्धतीने, इकडून माळ, म्हणजे डोंगरी टाईप, असा लय मोठा माळ नाहीत पण डोंगरी टाईप, एकदम सुनसान. आसपास कोणाचं घर नाही, काय नाही, कोणता लाईट दिसेना, काय नाही. आणि त्या मिलमध्ये सुद्धा लाईट फिट काय नाही, एकदम त्या काळ्या खाप अंधारामध्ये ते जे याचा प्रकाश असतो ना थोडाफार आभाळाचा, त्याच्यामध्ये त्या मिलची असा साचा दिसतोय, असा सावली, भयंकर पद्धतीनं, एकदम डरावणं. यांची भाडायला लागली, काय करावं, पण शर्यत तर पडलेली आहे भाऊ. 3 जण जायचं म्हणतात आणि 1 जण नाही म्हणतो. आता जो 1 जण तिथला लोकल आहे ना, तो काय करतो, तो यांना म्हणतो की भाई मी काय करतो, मी इथं बाहेरच थांबतो, तुम्ही 3 जण जाऊन या. तसंही माझी तुमच्यासोबत शर्यत पडली, मी जाणारच नाही, हे तर माझं होतं, तुम्ही 3 जण जाणार आहात हे तुमचं होतं, बघा तुम्ही विचारा ना, मी इथंच थांबतो.
मग आता हे तिघंजण म्हणले की ठीक आहे बाबा, तू थांब, काही प्रॉब्लेम नाही. सौरभ आणि त्याचे 2 मित्र मिलमध्ये जातात. तिथं गेल्याच्या नंतर जे पाखरं असतात ना, वटवागळं, ते इकडून तिकडून उडालेला आवाज यांच्या कानावर येतो. आता मधात गेल्याच्या नंतर ही बॅटरी लावतात आणि इकडे तिकडे बघतात तर सगळीकडं सगळं काही आबडधोबड पसारा पडलेला, जाळे, धुलडा, भयंकर पद्धतीनं. असं की काय, असं म्हणजे त्या मिलमध्ये 50 वर्षापासून कोणी गेलेलं नाही ना, तर तशा प्रकारची मिल तुम्ही विचार करू शकता की कशी असेल ती म्हणून. वेलं, आईचण. आता तिथं सगळ्यात जास्त भीती याची वाटू लागली की सरपाड बिडपाड नसू नये किंवा जहरीला कोणता किडे मकोडे नसू नयेत, कारण की बाबा इथं साफसफाई नाही, काही नाही, काही नाही, काही नाही. हे तिघंजणं मधात गेले. सगळं बघताय, मोठमोठाल्या मसनी तशाच बंद पडल्या, जंग लागल्या त्यांना. आता मिलच्या थोडं मधात गेले. जो खालचा तळ असतो ना, तो तळ पूर्ण ते फिरले आणि त्या तळाच्या वरी 2 ताळं होते. 3 ताळाची ती मिल होती, 1, 2 आणि 3. आणि मधात ना एक मोठी मशीन होती अशी, जी की तिच्याकडे पाहिलं की असं वाटत होतं की यार हिला आणायला खूप मोठा ट्रक लागला असेल, अशा प्रकारची मोठी मशीन होती. आणि मोकळं होतं, बाजूनं असे 3 ताळं होते असे, आणि मधातून असं पूर्ण मोकळं होतं, आभाळ पूर्ण दिसत होतं. तर हे असे गोल राऊंड असं ते ताळ होते, असं गोल राऊंड असं वरी चढता येत होतं, अशा प्रकारची ती मिल होती. तर पहिला ताळ त्यांनी फिरल्याच्या नंतर त्यांनी खिडकीमधून याला आवाज मारला, जो तिथला लोकल होता ना त्याला. अरे गण्या, बघ पहिला ताळ फिरणं झालाय, आता आम्ही दुसरा ताळ फिरतोय. काही होत नाही म्हणला इकडे. मी जरा विचित्र शब्द बोलणार होतो, ते तिकून आला होता तशा प्रकारचा, तर सॉरी. जो हा बाहेर बसलेला गणेश होता तो एकदम शांतपणे असा मान हलवायला, म्हणजे अशी बॅटरी हलवली त्यांना लावून थोडीशी. फिरा तुमच्या हिशोबानं. मग हे आपल्या मोबाईलमध्ये फोटो काढायला ते खिचिक सगळ्या गोष्टींचे. आता पहिला ताळ फिरला, आता वरच्या ताळावर गेले. आता इतकं खास यांच्यासोबत मजा येणार होती. आता जे फोटो काढू लागलं ना, त्याच्या फोटोमध्ये दुसऱ्या तळावर गेला ना की काहीच दिसत नाही. म्हणजे समजा आता बॅटरी दाबला तेवढा तर फोटो निघायला पाहिजे ना मोबाईलमध्ये. फोटो क्लिक केला, पूर्ण ब्लँक, जसं की घनघोर अंधारामध्ये त्यानं फोटो काढलाय. आता त्याला सुरुवातीला वाटलं की मोबाईल खराब झाला असेल किंवा काही ग्लिच असेल मोबाईलमध्ये. यानं काय केलं, 2-3 फोटो क्लिक केले तरी पण आलं नाही. याच्याजवळ पण बॅटरी होती ना. मग यानं काय केलं, मोबाईल स्विच ऑफ केला, स्विच ऑन केला आणि नंतर पुन्हा एक फोटो काढून पाहिला, तर फोटोमध्ये निघलं. मग याला वाटलं की हां, आपल्याच मोबाईलमध्ये थोडी खराबी होती. त्याच्यात तो थोडा रिलॅक्स झाला. सुरुवातीला तर त्याची फाटली की बाबा मी किती पण फोटो काढते पण फोटोमध्ये काही दिसत नाही आहे, काय करू आता, खरंच इथं काय आहे का म्हणून. पण जेव्हा मोबाईल स्विच ऑफ करून ऑन केला त्यावेळेस फोटो काढा, मग बरं आला. फक्त एकच फोटो आला बरं का. मग थोडं अंतरावर गेल्याच्यानंतर तो पुन्हा फोटो काढायला सुरू झाला. पुन्हा त्याच्यासोबत तसंच झालं. पुन्हा त्यानं मोबाईल स्विच ऑफ केला, पुन्हा स्विच ऑन केला, पुन्हा एक फोटो चांगला निघाला, पुन्हा तसंच सुरू झालं. मग त्यानं त्याचे जे 2 मित्र आहेत त्यांना जवळ बोलवलं. त्यांना बोलवलं की माझ्या मोबाईलमध्ये अशी प्रॉब्लेम होती, मला काहीतरी गडबड वाटते. आता जो सौरभ आहे तो म्हणला की अरे तुझा मोबाईल डबका बिघडला असेल तर माझ्या मोबाईलमध्ये काढ. त्याने मोबाईल घेतला, त्यानं फोटो काढायला बघितला. याच्याही मोबाईलमध्ये फोटो ब्लँक, त्या तिसऱ्याच्याही मोबाईलमध्ये फोटो ब्लँक. आता तिघही जण आपल्या मोबाईलमध्ये फोटो काढण्याचा प्रयत्न करतात, एकमेकाच्या तोंडावर दाबून, फ्लॅश दाबून, काहीच नाही, पूर्ण ब्लँक. एकमेकांचा फोटो जरी काढायला लागले तरी पण ब्लँक. आता यांना समजेना की नेमकं हे व्हायलं काय. आणि एकाएकी त्यांच्या तिघांचेही मोबाईल ॲटोमॅटिकली स्विच ऑफ पडले. चार्जिंग फुल होती तरीसुद्धा, आणि त्यांचा मोबाईल उघडत पण नव्हता, स्विच ऑन पण होत नव्हता. मग यांना असं थोडंसं गडबड वाटली, तर काहीतरी गडबड आहे, आता आपल्याला इथून निघायला पाहिजे. मग त्यांनी काय केलं, जिकडून आले ना त्या रस्त्यानं परत वापस मिलच्या बाहेर येण्यासाठी निघले. पण ते जसे वापस यायसाठी निघले ना, ते तसे 3ऱ्या मजल्यावर जाऊ लागले. म्हणजे ते वापस यायला लागले, ते 3ऱ्या मजल्यावर जायला लागले, परत वापस यायला लागले, ते 3ऱ्या मजल्यावर जायला लागले. म्हणजे तिथून बाहेर पडण्यासाठी पावलं उचलत गेले तर ते त्या मिलमध्ये अजूनच अडकत जाऊ लागले. आता हे त्यांना समजायला लागलं की आपण या मिलमधून बाहेर निघत नाही आहे, या मिलमध्येच आपण अडकलो आहे. आता जी खिडकी वगैरे होती, समोर गण्या वगैरे होता, त्या गण्याकडे बॅटरी दाबायलेत, त्याला बोलवायलेत. आता याला वाटायला की उगं एन्जॉय करायलेत, मला भीती घालायलेत, बोलवायलेत, यायलेत, मी जाईना तिकडं. हा त्यांच्याकडे लक्ष देणं बंद करतो आणि याचं हे आपल्या मोबाईलमध्ये खाली मुंडी घालून तिथं बसलेला असतो. आणि हे तिथंच घुमालेत, इकडं फिर तिकडं फिर, इकडं फिर तिकडं फिर, इकडं फिर तिकडं फिर. कम्प्लिटली 15 मिनटं हे त्या मिलमध्ये फिरले. आणि 15 मिनटाच्या नंतर जो गणेश बाहेर बसलेला होता ना, तो त्यांना फोन करू परेशान, पण तो एकही मुलगा मदतला याचा फोन उचलत नव्हता.
याच्याकडून रिंगा जात होत्या पण तिकडं फोन रिसीव्ह होत नव्हते, तिकडं फोन आलेले कळत नव्हते, कारण की त्यांचे मोबाईल स्विच ऑफ पडलेले होते. किती कमालीची गोष्ट होती. आणि स्विच ऑफ पडलेले त्यांचे फोन असताना त्यांना याच्याकडून फोन लागतोय आणि त्यांना वाटते की माझा मोबाईल स्विच ऑफ पडते. ते बटणं दाबतायत, उघडण्याचा प्रयत्न करतात, पण एकाचा नाही. आणि ते मिलमधून बाहेर निघण्याचा प्रयत्न करतायत, पण ते त्या मिलमध्येच फिरतायत. गर 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 गर. इकडून जरी गेले तरी पण त्याच जागेवर येत आहेत, इकडून जरी फिरून आले तरी पण त्याच जागेवर येत आहेत. आता या 3 जणांना घाम सुटला, अंग थरथर कापायला लागलं. आता त्या मिलमध्ये ते किडे मिडे असतात ना, चुर्रू चार चार करणारे, तसे ओरडायले तर वटवागळे इकडे तिकडे फिरायले तर. आणि जे मिलची मोठी मशीन असते ती धाडकर वाजली, जसं की कोणतरी एखादा लोखंडाचा गज घेतलाय आणि मोठ्या लोखंडाच्या याच्यावर जोरात असा फडकर मारलाय. जोरात धाडकर वाजली, 3 जण दचकले आणि असं रडकुंडी आल्यासारखं एकमेकांच्या हात पकडले एका जागेवर बसले. आपल्या जवळच्या बॅटरी इकडे दबतात, तिकडे दबतात, इकडे दबतात, तिकडे दबतात. आणि जे बॅटरीचं सर्कल आहे ना तेवढंच त्यांना दिसतंय. थोडं थोडं ते बॅटरीनं दिसतं ना आजूबाजूचं, ते पण त्यांना दिसत नाही. पण धाडकर वाजली की ते इकडे बघतात, तिकडे बघतात, इकडे बघतात, तिकडे बघतात. आता बघा, काही जमिनीवर फरकटल्यावर कसं वाटतं माणसाला, आवाज येतो, तशा प्रकारचा आवाज या 3 जणांना येऊ लागला. कोणीतरी त्या रस्त्यावर त्या मिलमधल्या फरकटत काहीतरी सामान घेऊन जाते, अशा प्रकारचा. आणि अचानक तिथं रेडिओचा आवाज यायला लागला. रेडिओच्या चॅनलबद्दल आपण मला करता आहे ना ते, पण तशा प्रकारचा आवाज या 3 जणांच्या कानावर यायला. हळूवार एक जुनं गाणं लागलं. गाणं त्यांनी मला सांगितलं नाही, पण खूप ओल्ड गाणं लागलं, जे 70s 80sची गाणी असतात ना तशा प्रकारचं गाणं लागलं. आणि ते गाणं पलीकडच्या कोपऱ्यामध्ये लागलं होतं. हे त्या कोपऱ्यापासून आले होते आणि त्या कोपऱ्यामध्ये एक छोटीशी अशी रूम होती, रूमचा दरवाजा होता. यांनी त्या रूममध्ये जाऊन बघितलं पण होतं, पण तिथं काहीच नव्हतं, एकदम क्लिअर होतं, काहीच नव्हतं. एक गोधडं होतं जे फाटलेलं तुटलेलं होतं आणि त्याच्यावर पण जाळं मिळं हे ते लागलेलं होतं आणि ते गोळामोळा करून तिथं फेकून दिलेलं होतं. तशा प्रकारचं गोधड होतं. असं वाटत होतं की बाबा ती रूम कशाची तरी होती, कदाचित ती रूम रेस्ट करण्यासाठी होती, अशा प्रकारची ती रूम होती. आणि यांना आवाज ना त्याच रूमकडून येऊ लागला. आता हे 3 जण एका जागेवर बसलेले शांतपणानं, यांच्या अंगाला घाम सुटलाय. जावं का नाही, जावं का नाही, जावं का नाही, फाटून राहिली यायची, काय करावं काय मिळ कळं ना. आणि तिकडं मस्त गाणं लागले, ते जुनं गाणं. त्यांनी सांगितलं ना, पण ते गाणं इतकं म्हणजे आता पण ते गाणं लोक ऐकतात म्हणे, तसं गाणं होतं. ते आहे ना यार, नागिन पिक्चरमधलं ते एक मोठा वाडा असतो, त्या वाड्यामध्ये ऋषी कपूरला बोलवतात, ते गाणं बोलवतंय, ते आहे ना गाणं, मला आठवणं, पण ते गाणं आहे कोणतं तरी. त्या वाड्यामध्ये ती नागिना, श्रद्धा कपूर, काय नाव आहे तिचं, श्रद्धा कपूर नाही आहे, श्रीदेवी नागिन असती, त्याच्यामध्ये फिरते आणि ती गाणं म्हणते. तर हा त्या गाण्याकडे असं खिचत जातो. तेच गाणं तिथं लागलं होतं. त्यांनी काय मला ते सांगितलं ना, फक्त त्यांनी असं हे सांगितलं म्हणून मी तुम्हाला सांगतोय. तर हे 3 जण इतके भिले की यांना काही मिळच लागलं नाही, कोणीकडे जावं नाही, काही नाही, म्हणून एका जागेवर एकमेकांना असं चिटकतायत, काय करावं होतं. त्याच्यामधला एक जण तर म्हणला, आज आपण मरणार, आपण उगी शर्यत पडले, आज आपण मरणार, आज आपण राहणार नाही, आज आपण मरणार. मग हे 3 जण हळूहळू थोडंसं रिलॅक्स झाल्याच्या नंतर ते गाणं जिकडून मागायचं आले तिकडं गेले. हळूहळू जाता आवाज मारेल तर, कोण आहे तिकडं रूममध्ये, कोण आहे, हॅलो कोण आहे. आवाज मोठा पण करणं चालेल, इतकी भीती यांना वाटायली. ते त्या रूमपाशी गेले, मधात बॅटरी दाबली तर मधात काहीच नाही, सेम पहिल्यासारखं. ते गोधडे तिथं फाटका तुटकं पडलेलं आणि काहीच नाही, एकदम अंधार, इकडे तिकडे एक छोटंसं भगुनं पडलेलं. पण कमालीची गोष्ट अशी की त्या रूममध्ये आवाज येऊ लागला त्या गाण्याचा, कारण की हे त्या रूमजवळ गेले होते आणि आवाज त्यांना कन्फर्म कळायला की इथूनच यायला आवाज. आता समजा मी या रूममध्ये आहे, या रूममध्ये टेप लागलेला आहे, बरोबर आहे, गाणं वाजतंय, तर मला कळणार ना की गाणं इथंच वाजतंय म्हणून. पण गाणं इथं वाजतंय, तर गाणं कशात वाजतंय हे कळत नाही आहे. समजा टेप असायला पाहिजे, रेडिओ असायला पाहिजे, मोबाईल असायला पाहिजे किंवा ब्लूटूथ स्पीकर असायला पाहिजे. पण तिथं ब्लूटूथ स्पीकर नाही, टेप नाही, काहीच नाही. मग तेवढ्यात यांच्या कानावर पुन्हा एक आवाज आला, लहान लेकराचा, हसतंय आणि असं लहान लेकरू कसं पळते कुडकुड तसं पळायल्यासारखा आवाज आला. घसकर मागं फिरले आणि बघायले की कोण आहे कोण नाही म्हणून. पुन्हा खतकर हसल्याचा आवाज आला. यांची फाटली ही त्या पूर्ण यानं असं पळायला लागली जोरात, फडफड. जो सौरभ आहे ना
पळता पळता त्याचा पाय एका अशा वस्तूला अडकला की जे लहान लेकराचं असं खेळणं वगैरे असतं ना छोटंसं, त्या वस्तूला अडकला आणि तो खाली पडला. तो मागं फिरून बघतो, बॅटरी दाबतो, ते एक छोटंसं खेळणं खूप जुनाट एकदम भंगार पद्धतीचं ते मोडलेलं आहे. हे खेळणं मोडलेलं आहे असं त्यानं पाहिलं की त्याच्या कानावर जोरात चिरकण्याचा आवाज आला, जोरात चिरकण्याचा. आणि त्या 3 जणांना दुसऱ्या मजल्याहून असं खाली ढकललं, असं कोणीतरी जोरात. एखादा असं वारा आला, त्या वाऱ्यानं कसा असा झोक जातो माणसाचा, तशा प्रकारे या 3 जणांना ढकललं, दुसऱ्या मजल्यावरून ढकललं. आणि जेव्हा खाली पडू लागले, 3घही जण खाली पडू लागले. आणि जो सौरभ आहे ना, तो अर्ध्या मधात आला ना, त्याचा जो पाय आहे ना, जो पाय त्या खेळण्यावर पडला होता, तो पाय कुणीतरी त्याचा मधातच मोडला वाऱ्यामध्ये. आणि तो वाऱ्यात जोरात चिरकला. त्याचं चिरकणं थांबूस तर ते 3घही जण खाली जमिनीवर पडले. आणि पडले तसे उठले आणि जोरात त्या मिलच्या बाहेर आले, जोरात चिरकत मिलच्या बाहेर आले. आता त्यांचं चिरकणं पाहून जो हा गणेश आहे तो पण मिलकर पळत पळत गेला की काय झालं बाबा, काहीतरी गडबड झाली. हा गणेश तिथं गेला, बघितलं तर जो सौरभ आहे तो असा लंगडत बाहेर येत पळतोय. त्याला पकडलं, त्याला उचललं. 3 जण आपल्या रूमवर येईपर्यंत थांबले नाही. रूमवर आले, थांबले. आता तिथून पळता येता यांना काही तेवढा अनुभव आला नाही आणि तेवढा काय त्रास झाला नाही. पण जो सौरभ आहे ना, रूमवर आल्याच्या नंतर त्याचा पाय एवढा दुखायला लागला, एवढा भयंकर दुखायला लागला की त्याचा पाय असा टेकवता पण येणं गेला खाली. आणि तो या 3 जणांना म्हणू लागला की भाई, आपण जेव्हा खाली पडलो ना त्यावेळेस कुणीतरी मग पाय धरून वडी भरला आणि त्याच्यामुळं मग पाय तुटला यार. आणि कमालची गोष्ट आहे, ती 3घही जण त्या दुसऱ्या मजल्यावरून खाली पडले होते. त्यांच्यातल्या एकालाही दुसऱ्या कुठल्याच अंगाला काही झालं नाही. जराशी खरपटलं पण नाही, कुठलं कातड पण गेलं नाही, डोक्याला पण मारला नाही. नॉर्मली जर आपण कोणाला मारलं तर लागतं ना, तसं पण या 3 जणांना लागलं नाही. फक्त सौरभचा पाय मोडला आणि सौरभला असं वाटलं की माझा पाय त्या खेळण्यावर पडला ना, त्याच कारणामुळं माझा पाय मोडला आहे. दुसऱ्या दिवशी दवाखान्यामध्ये गेले, पायाला प्लास्टर वगैरे केलं आणि शांत. त्यांना तेव्हा पटलं की हां, काहीतरी मॅटर आहे तिथं. आणि जे काही झालं मनामध्ये ते सगळं काही त्या गणेशला सांगलं. गणेश म्हणला की मी 100% सांगू लागलो तुम्हाला, मायचा ताप मारला तिथं आहे म्हणून काहीतरी, तुम्ही ऐकत नाहीत. तुम्हाला वाटलं की मजाकच करतोय मी, गेले आणि घेतला पाय मोडून. दुसरे 2 जण म्हणू लागले, यार पण मी आहे ठीक आहे, पण आमच्या दोघांना काही झालं नाही, फक्त याचाच पाय मोडा. हा म्हणला मी खाली पडलो तर मलाही काही झालं नाही ना, माझा पाय फक्त वाऱ्यातच मोडला. आता याचे जे 2 मित्र आहेत ते 2 जण याला म्हणू लागले, तो खोटा बोलतोय, काही बी हाण नको ग भाग्या, खाली पडल्यावर मोडला असेल तुझा पाय, वरी कसा मोडला अदर पाय. आणि याला माहीत होतं की वरीच पाय मोडलाय म्हणून, कारण की याचा पाय स्वतःचा मोडला होता ना, दुसऱ्याचा नव्हता मोडला. आणि इथंच आपली ही स्टोरी संपती. स्टोरी जर आवडली असेल, स्टोरीला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आणि तुमच्याजवळ जर अशी एखादी स्टोरी असेल तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये एक ईमेल ID दिलेला आहे आणि एक व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे. ज्याच्यावर तुम्हाला सोपं पडेल ना त्याच्यावर तुम्ही तुमची स्टोरी मला शेअर करू शकता. तर भेटूया आता समोरच्या स्टोरीमध्ये. तोपर्यंत नमस्कार.